लोअर मिडल क्लास म्हणजे मिडल क्लासच्या पण खाली, त्याचं सुद्धा उत्पन्न 3 लाखापासून 8 लाखापर्यंत आहे. अरे मग तुझा कुठं नंबर लागायचा भावड्या? असे आंबाईचं काळे मला पाहिलं केवढं एक्साइटेड होत ना, कारण मी त्याला भाकरी देतो नाही रोज. त्याला वाटतं भाकरीच घेऊन आला काय म्हणशील, डायरेक्ट पाठातून येईल राहतो गडी. तर भाऊ ना आपल्या बोखंडी आता गवताचं वज आहे, लय मेहनतीचं काम केलं आज, करायलाच काही नाही माझ्याकडे. मग घरी गवताचं वज होतं ते आलू घेऊन इकडे नाही का. त्या लीड ऑलरेडी गवत आहे, पण ठीक आहे काही विषय नाही, इकडं वाया जाणार आहे नाही का. तर भावांनो मी आता जस्ट फ्री झालो आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, म्हणजे एक रिअलिटी सांगणार आहे जी मी गॅरंटेड सांगतो 80 ते 90% लोकांना ती गोष्ट माहित नाहीये बरं का. काय झालं, माझा मित्र मी 1-1.5 तासापूर्वी बसलो होतो, आम्ही बोलत होतो, आमच्या गप्पा चालू होत्या. तर विषय निघता असाच निघाला. तर तो म्हणे आपल्या मिडल क्लास लोकांचं असं तसं हे ते. म्हटलं अरे आपण कधीपासून मिडल क्लास झालो नाही का. त्याला म्हटलं तुला मिडल क्लासची डेफिनेशन तरी माहिती का. तो म्हणजे नाही. म्हटलं मग ऐक, ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न 3 लाखापासून 8 लाखापर्यंत आहे ना, ते लोक लोअर मिडल क्लास मध्ये येत्या. लोअर मिडल क्लास बघ, लोअर मिडल क्लासचं सुद्धा उत्पन्न 3 लाखापासून 8 लाखापर्यंत आहे. लोअर मिडल क्लास आहे तो, मिडल क्लास पण नाही, त्याच्यापेक्षा पण खाली लोअर. ओके, अजून मिडल बाकी. आणि ज्या लोकांचं उत्पन्न 8 लाखापासून 15 लाखापर्यंत आहे ना, ते मिडल क्लासमध्ये येत्या. आणि ज्या लोकांचं उत्पन्न 15 लाखापासून 30 लाखापर्यंत आहे ना, ते अप्पर मिडल क्लासमध्ये येत्या. म्हणजे ते सुद्धा मिडल क्लासमध्येच येतात. मिडल क्लासमध्ये 3 डेफिनेशन आहे. मग विचार कर म्हटलो, म्हणजे एवढं म्हणजे 30 लाखापर्यंत उत्पन्न जरी आहे तरी ते सुद्धा मिडल क्लासमध्येच आहे. अरे म्हटलं मग आता आपलं उत्पन्न काय आहे ना, आपण कोणत्या क्लासमध्ये येतोय नाही का. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे रिअलिटी नाही का. मग तो सुद्धा विचार पडतो म्हणे असं नाही. म्हटलं थांब तर गुगल करून दाखवतो. मग त्याला गुगल करून दाखवलं, ChatGPT पण दाखवलं. तर म्हणे हायला म्हणे मी तर स्वतःला मिडल क्लास समजत होतो, म्हणे आपण तर फार म्हणजे लोअर क्लासच्या पण खाली नाही का फार. तर खरंच भावंडो, तुम्ही पण स्वतःला मिडल क्लास म्हणत असाल ना, एकदा जाऊन चेक करा आपण कोणत्या क्लासमध्ये येतो नाही का. मला पण हे माहीत नव्हतं, पण जेव्हा मला समजलं मी सुद्धा शॉक राहिलो. म्हटलं आयला हे पिक्चरमध्ये मिडल क्लास चालू राहतं ना, त्यामुळे हे विषय होऊ राहिले. कोणाला कळतच नाही नेमका कोणता क्लास काय नाही का. म्हणजे पिक्चरमधले गरीब लोक सुद्धा मिडल क्लास दाखवित्या, म्हणजे ते मिडल क्लास आहे, त्यांची इन्कम एवढी आहे, ते सुद्धा मिडल क्लास दाखवित्या. आणि दाखवायचा दृष्टिकोन असा राहतो की ते गरीब आहे. मग तुम्ही विचार करा, त्या लोकांची तेवढी इन्कम आहे आणि ते मिडल क्लास आहे आणि ते गरीब दाखवू राहिले. अरे मग आपण कुठे आहे? विचार करा, आपण तर बार म्हणजे ते मिडल क्लास असेल तर आपण कुठं लागतो. मी बोलणार नाही कोण कुठे काय. तुम्ही स्वतः तुमचा हिशोब लावून घ्या नाही का. कोणाचा क्लास काय, कोणाचा क्लास काय, हा हिशोब तुम्ही स्वतः लावा आता. मग मिडल क्लासच्या वाता करा. मिडल क्लास व्हायला सुद्धा आपल्याला खूप वेळ लागणार आहे अजून. आता मी तुम्हाला परत एकदा सांगतो, ज्याचं वार्षिक उत्पन्न 3 लाखापासून 8 लाखापर्यंत आहे ना, तो लोअर मिडल क्लासमध्ये येतो. आणि ज्याचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापासून 15 लाखापर्यंत आहे ना, तो मिडल क्लासमध्ये येतो. आणि ज्याचं उत्पन्न 15 लाखापासून 30 लाखापर्यंत आहे ना, तो अप्पर मिडल क्लासमध्ये येतो. म्हणजे तिथून तो हाय क्लासमध्ये नाही जात, रिच क्लासमध्ये नाही जात, तो पण मिडल क्लासमध्येच राहतो. ओके, तर आता यावरून तुम्ही विचार करा आपल्याला किती 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 मेहनत करायची गरज आहे. खूप मेहनत करायची गरज आहे. आणि हा व्हिडिओ ना आपल्या त्या मित्राला शेअर करा जो स्वतःला मिडल क्लास समजतो त्याला. तर चला मी पण जातो भाऊ, मला पण माझा क्लास बदलायचा आहे, त्यासाठी मला पण मेहनत करावी लागणार आहे. चला.